अजित पवारांसोबत धनंजय मुंडेंचा फडणवीसांसोबतही चहापान। फडणवीसांकडे जाण्याआधी मंत्री धनंजय मुंडेंनी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली। वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात। विधानसभेचं कामकाज सुरू। मंत्री धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित। वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे विरोधकांच्या टार्गेटवर। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम। उपमुख्यमंत्री शिंदे देखील फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल होणार। चहापानावेळी खातेवाटपावरही चर्चा होण्याची शक्यता। पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसांनंतर खातेवाटप होणार, सूत्रांची माहिती। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता। कालच्या बीड परभणीच्या घटनेनंतर आज विरोधक कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष। राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारला। पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्र हरियाणात भाजपला यश। मॅट्रिकच्या सर्व्हेत दावा। मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडा। ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। बोगस मतदानाला पूर्णविराम देण्यासाठी अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे मागणी। शरद पवार आज बीडमधील मस्साजोग दौऱ्यावर। हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची पवार भेट घेणार। पवारांच्या दौऱ्यापूर्वी गावाची पोलिसांकडून पाहणी। शरद पवार आज परभणी दौऱ्यावर। पवार संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेल्या जागेची पाहणी करणार। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची शरद पवार भेट घेणार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक। कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार। शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन। न्याय मिळवून देण्यासाठी पवारांनी आम्हाला मदत करावी। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली। पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या बदलीचे फडणवीसांकडून आदेश। बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर। मुख्यमंत्र्यांनी बदलीची घोषणा केल्यानंतर अविनाश बारगळ रजेवर। अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार। सुषमा अंधारेंकडून विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। अंधारेंकडून विजय वाकोडेंना आदरांजली। शरद पवार दुपारी 2 वाजता माध्यमांशी संवाद साधणार। बीड आणि परभणीतील दोन्ही घटनांनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार। जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्यांचं नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचं वक्तव्य। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार। विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाखांची मदतही जाहीर। मंत्रालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। काँग्रेसच्या अखिलेश यादव यांच्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल। कराड उत्तरचे भाजपा आमदार मनोज घोरपडेंनी विधानसभेत पाणी प्रश्न मांडला, तर उमरजमधील पारदर्शक उड्डाण पुलाचा प्रश्न सोडवण्याची मागणी। राज्यात एक राज्य एक गणवेश योजना सुरू। योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच गणवेश मिळणार। विकेंड आणि नाताळाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने दाखल। रत्नागिरी आणि कोकणातील सर्व किनारे पर्यटकांनी गजबजली। गणपतीपुळ्यातही पर्यटकांची गर्दी।